बीड संभाजीनगरात पान व्यापाऱ्यांची शक्ती एकवटली. 7 जुलैच्या मुंबई मोर्चासाठी रणशिंग फुंकले. महाराष्ट्र राज्य पान व्यापारी महासंघाच्या वतीने 7 जुलै 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र शासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धोरणांविरोधात आणि पानपट्टी व्यावसायिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजितराव सूर्यवंशी यांचा राज्यव्यापी दौरा सुरू असून गुरुवारी बीड आणि संभाजीनगर येथे पान व्यापाऱ्यांचे उत्स्फूर्त मेळावे पार पडले. बीड येथे जिल्हाभरातील पान व्यापाऱ्यांचा मोठ्या संख्येने मेळावा झाला. यावेळी बीड जिल्हा पान व्यापारी असोसिएशनची नव्याने बांधणी करण्यात आली तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर करण्यात आल्या. उपस्थित व्यापाऱ्यांनी 7 जुलैच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर सायंकाळी संभाजीनगर येथेही महासंघाच्या वतीने मेळावा घेण्यात आला. या बैठकीत मोर्चाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अजितराव सूर्यवंशी यांनी शासनाच्या धोरणांविरोधात एकजूट दाखवत 7 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. राज्यभर सुरू असलेल्या या दौऱ्याला पान व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून पुढील दौरा अहिल्यानगर जिल्ह्यात होणार आहे. महासंघाच्या या आंदोलनामुळे राज्यातील पान व्यापाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि एकजूट निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. ताकद पडा राहिलं नाही. आज आपल्या मागे जर दोन लोक मदत करणार असतील तर महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं आपण राज्य सुप्रीम कोर्ट हायकोर्ट या ठिकाणी आपण जाणार आहोत. कारण नुसतं आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. आंदोलन कशासाठी करायचं आहे? आता हे अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये राज्यातील सगळे आमदार तिथे असणार आहेत आणि आपली राज्यातील पान व्यावसायिकांच्यावर लादलेली मोका अंतर्गत कारवाई किती भयानक मोठी आहे हे आपल्याच पुढाऱ्यांना आपल्या तिथं दाखवून द्यायचं आहे. जे कोण गेलेले आहेत त्या पुढाऱ्याला तिथं तेवढ्यावर आपण न थांबता मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर आपलं कामकाज चालणार आहे. नुसता मोर्चा झाल्यानंतर तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा होणार आहे. मित्रांनो, आज राज्यामध्ये मुंडे साहेबांचं तुम्ही बघितलं, पहिला मोबाईल चालू करा, टीव्ही चालू करा, तुकाराम मुंडे साहेब मी धाड टाकली, तुकाराम मुंडे साहेब हे केलं. अरे बरोबर आहे ना. ह्यामध्ये दूधवाले म्हणजे कोण आहे? आता आमच्या सांगली जिल्ह्यात चितळे आहे, गोकुळ आहे. तुमच्याकडे काय दुधाचे कुठले नाव आहेत नाही? मोठे मोठे दूधवाले आहे. अवधी त्यात पुढारी पण आहेत, राजकीय माणसं आहेत त्यात. त्यांना तिने सोडलं नाही आणि आम्ही कुठं पान व्यवसाय लागणार त्यांच्या बाजूला. पण त्याही लोकांचं धाडस झालं नाही मुंडे साहेबांच्या विरोधात कार्यक्रम लावायचा. बघा तुम्ही दाखवून द्या मला. एवढ्या तिने कारवाई केल्या राज्यामध्ये, एवढ्या संघटनेच्यावर कारवाई केल्या, एकाही संघटनेनं त्याच्या मुंडे साहेबांच्या विरोधात काम केले का? फक्त महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ त्याच्या विरोधात लढायची भूमिका, मोका अंतर्गत कारवाई आमच्या टांगती भूत जी आमच्या राज्यातील पान व्यावसायिकांच्यावर जी बसवलेली आहे ती काढावीच लागेल. तो तुम्हाला निर्णय मागं घ्यावाच लागेल. हे शासनाला पण आपण मागणी करतोय. 328 जे कलम लागू केलेलं आहे आणि नवीन कलम लावलेले आहेत ते कायदा रद्द झाला पाहिजे. या दोन मोठ्या मागण्या आहेत आपल्या आणि यासाठीच आझाद मैदानावर येणं का गरजेचं आहे. जर आपण आपल्या आंदोलनात सहभाग झाला तर तिथं राज्य लेवलच्या सगळ्या गोष्टी तुमच्या कानावर पडणार आहेत. राज्याची दिशा तिथं ठरणार आहे. जर आला नाही तर मी माझा धंदा म्हणतो, धंदा काही दिवसात नाही, हे येणं फार गरजेचं आहे.